नमस्कार मित्रांनो, आपण आज अशा विषयावर बोलणार आहोत जो जवळपास प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कधी ना कधी येतच असतो. तो म्हणजेच लोन. आजकाल घरं बांधायची असो किंवा शेती करायची असो, व्यवसाय सुरू करायचा असो किंवा मुलांच्या शिक्षणासाठी पैसे लागले तरीसुद्धा लोक सर्वात अगोदर बँक लोनचा विचार करत असतात. परंतु मित्रांनो, लोन हा तुमचा मित्रसुद्धा बनू शकतो आणि चुकीचा वापर केला तर तो मोठं संकटही बनू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण जाणून घेणार आहोत लोन म्हणजे काय, कोणते लोन सर्वात जास्त घेतले जाते, EMIचे लोन. EMI म्हणजे सिबिल स्कोअर कसा काम करतो, कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत आणि लोन घेताना लोक कोणत्या मोठ्या चुका करत असतात. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम समजून घेऊया लोन म्हणजे काय. लोन म्हणजे बँक किंवा फायनान्शियल कंपनीकडून काही काळासाठी घेतलेली रक्कम. ही रक्कम ठराविक व्याजासह परत करावी लागत असते. जसे की तुम्ही बँकेकडून 1,00,000 रुपये घेतले तर तुम्हाला बँक तुम्हाला काही वर्षाचा वेळ देते आणि त्यावर इंटरेस्ट म्हणजेच व्याज आकारते. आता प्रश्न येतो, बँका लोन का देतात? कारण हा त्यांचा बिझनेस असतो. बँका लोकांचे पैसे डिपॉझिट म्हणून घेत असतात आणि त्याच पैशांवर लोन देऊन इंटरेस्ट कमवतात. मित्रांनो, आता पाहूया भारतामध्ये सर्वात जास्त लोन घेतले कसे जाते. सर्वात जास्त लोन भारतामध्ये कोणते घेतले जाते? पहिला प्रकार म्हणजे पर्सनल लोन. हा लोन कोणत्याही वैयक्तिक खर्चासाठी घेतला जातो. उदाहरणार्थ लग्न, मेडिकल इमर्जन्सी, ट्रॅव्हल, घरातील खर्च. पण पर्सनल लोनवर इंटरेस्ट जास्त असतो. दुसरा प्रकार म्हणजे होम लोन. घरं बांधण्यासाठी किंवा फ्लॅट खरेदीसाठी हा लोन घेतला जातो. याचा कालावधी 10 ते 30 वर्ष असू शकतो. तिसरा प्रकार म्हणजे ॲग्रिकल्चर लोन. शेतकऱ्यांसाठी ट्रॅक्टर, बियाणे, शेती उपकरणे, ठिबक सिंचन यासाठी लोन मिळतो. सरकार काही वेळा सबसिडीसुद्धा देत असते. चौथा प्रकार म्हणजे एज्युकेशनल लोन. विद्यार्थ्यांना हायर एज्युकेशनसाठी मदत मिळते. पाचवा प्रकार म्हणजे बिझनेस लोन. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा बिझनेस वाढवण्यासाठी हा लोन घेतला जात असतो. आता समजून घेऊया EMI म्हणजे काय. EMI म्हणजे इक्विटेड मंथली इन्स्टॉलमेंट, म्हणजेच दर महिन्याला भरावयाची ठरलेली रक्कम. या EMIमध्ये प्रिन्सिपल अमाऊंट, इंटरेस्ट दोन्ही गोष्टी असतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही 5 लाखांचं लोन घेतलं आणि EMI 12,000 रुपये असेल तर प्रत्येक महिन्याला बँकेला तेवढे पैसे भरावे लागतात. मित्रांनो, अनेक लोक EMI वेळेवर भरत नाहीत आणि इथूनच समस्या सुरू होतात. EMI चुकल्यानंतर पेनल्टी लागते. सिबिल स्कोअरसुद्धा खराब होतो. पुढे लोन मिळणे कठीण होते. आता बघूया सिबिल स्कोअर म्हणजे काय. सिबिल स्कोअर म्हणजे तुमची फायनान्शियल रिपोर्ट. हा स्कोअर 300 ते 900च्या दरम्यान असतो. जर तुमचा स्कोअर 750पेक्षा जास्त असेल तर तुम्हाला चांगला ग्राहक मानले जाते. यामुळे कमी व्याजदर, जास्त लोन अमाऊंट आणि क्रेडिट कार्ड ऑफर मिळू शकते. पण जर EMI वेळेवर भरला नाही तर स्कोअर कमी होतो. मित्रांनो, आजकाल फेक लोन ॲप्स खूप वाढलेले आहेत. मोबाईल मेसेज येतो, 5 मिनिटांमध्ये लोन मिळवा. पण अनेक ॲप्स जास्त इंटरेस्ट घेतात. कॉन्टॅक्ट लिस्ट ॲक्सेस करतात, लोकांना ब्लॅकमेल करतात. म्हणून RBI रजिस्ट्रेटेड कंपनीकडूनच लोन घ्या. आता बघूया लोन घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत. पहिली चूक म्हणजे उत्पन्नापेक्षा जास्त लोन घेणं चुकीचं आहे. दुसरी चूक म्हणजे टर्म्स अँड कंडिशनल न वाचणे. तिसरी चूक म्हणजे इंटरेस्ट रेट कम्पेअर न करणे. आणि चौथी चूक म्हणजे क्रेडिट कार्डचे मिनिमम पेमेंट भरत राहणे. पाचवी चूक म्हणजे फक्त दिखाव्यासाठी लोन घेणे. मित्रांनो, लोन हा वाईट नाही, पण चुकीचा वापर धोकादायक ठरू शकतो. जर लोनमुळे तुमचे उत्पन्न वाढत असेल तर तो चांगला प्रकार आहे. परंतु जर तुम्ही लोन काढून असा वैयक्तिक खर्च केला तर ते तुमच्यासाठी खूप वाईट ठरू शकते. बिझनेस सुरू करणे, शेती सुधारणा, शिक्षण,
पण फक्त लक्झरीसाठी घेतलेले लोन भविष्यामध्ये अडचण निर्माण करू शकते. आता काही स्मार्ट टिप्स बघूया. एमर्जन्सी फंड तयार ठेवा. EMI वेळेवर भरा. क्रेडिट स्कोअर तपासत राहा. एका वेळी खूप लोन घेऊ नका. लोन घेण्यापूर्वी कम्पेअर करा. आजकाल ऑनलाईन बँकिंग आणि डिजिटल फायनान्समुळे लोन पटकन मिळते.